कैलासवासी बाळासाहेब लहानू नवले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त भावपूर्ण अभिवादन. अभिनव उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष तसेच भारतीय बौद्ध महासभेचे माजी तालुका अध्यक्ष कैलासवासी बाळासाहेब लहानू नवले यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त रविवारी दिनांक 24 मे रोजी सकाळी 10 वाजता मालपाणी लॉन्स येथे भावपूर्ण स्मरण कार्यक्रम संपन्न झाला. सामाजिक, धार्मिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कैलासवासी नवले यांना अभिवादन करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह संगमनेर, अकोले व कोपरगाव तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झालं होतं. कार्यक्रमात कैलासवासी बाळासाहेब नवले यांच्या समाजकार्याचा, बौद्ध चळवळीतील योगदानाचा तसेच सर्वसामान्यांप्रती असलेल्या जिव्हाळ्याच्या स्वभावाचा उल्लेख करत अनेक मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. माणुसकी जपणारा नेता अशी त्यांची ओळख कायम स्मरणात राहील अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. यावेळी ज्येष्ठ नेते सुधाकर रोहन, संगमनेर दूध संघाचे संचालक रवी रोहम, भाऊसाहेब गुंजाळ, सुभाष गुंजाळ, भास्कर बागुल, सोमनाथ भालेराव, अशोक रोहम, सिद्धार्थ रोहम, ऋतिक रोहम, सरपंच गणेश शिंदे, सोमनाथ कानवडे, अशोक गायकवाड, प्रवीण गायकवाड, विनोद गायकवाड, फंटागरे सर, बापू रणधीर, उत्तम टपले यांच्यासह सामाजिक, धार्मिक, राजकीय व व्यावसायिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची धम्मदेसना नाशिक येथील भंते बुद्धसरी यांनी दिली. माणूस चार प्रकारे होतो. कधी कधी कर्म संपतात, आयुष्य संपत नाही. कधी कधी आयुष्य संपतं, कर्म संपत नाही. कधी कधी आयुष्यही संपतं आणि कर्मही संपतं आणि कधी कधी कर्मही संपत नाही आणि आयुष्यही संपत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आता आपण पुष्पार्पण करून पूजा केली, आपण मेणबत्ती लावली, अगरबत्ती लावली. खरं तर आपल्यामध्ये मूर्ती पूजा मान्य नाही, परंतु या फुलांकडून आपण शिकायचं काय, मेणबत्ती करून आपण शिकायचं काय, अगरबत्ती करून आपण शिकायचं काय, तर याच्यातून काही ना काही शिकण्यासारखं आहे. आपण जे फुल तथागतांच्या चरणी अर्पण करतो, तथागतांच्या प्रतिमेच्या समोरचे पुष्प आपण अर्पण करतो, ते अर्पण करण्याच्या वेळी ताजे टवटवीत असतात. परंतु आपण संध्याकाळी जर फुलांची फुलं बघितली कसे तसे राहणार नाही. तसंच माणसाचं मानवी आयुष्य आहे. तुम्ही जे आज इथे बसला आहात, ज्या स्थितीमध्ये आज आहात, जसे तुम्ही आज आहात तसे उद्या नसणारे हा अनित्यवाद आपण जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणजे जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती कधी ना कधी मृत्यू पावणार आहे. हा अनित्यवादाचा सिद्धांत आणि बुद्धांचं तत्वज्ञान आपण जाणणं गरजेचं आहे. बरोबर ना? असं कोणी आहे का की आत्तापर्यंत त्यांच्या घरातील व्यक्ती कुणी मृत्यू पावलेली नाही? म्हणजे जन्माला आल्यानंतर आपल्याला कधी ना कधी मरण आहे. म्हणजे जन्म गावापासून तर मरण गावापर्यंतचा आपला प्रवास आहे आणि त्याला आपण जीवन म्हणतो. आणि ते जीवन कसं जगायचं, सन्मार्गाने जगलं पाहिजे हे आपल्याला तथागत बुद्धांचा धर्म शिकवतो. आता आपण तथागत बुद्ध म्हणतात, तुम्ही सांगतो म्हणून नाही तर तुम्ही सत्याचा शोध घ्या. तुम्ही स्वतः सत्य काय आहे ते शोधा, जाणा, त्यानंतर मी दिलेल्या सुखाच्या मार्गाने तुम्ही आलेलो. आता मला सांगा, आपण जे आयुष्यभर मी माझं करत जगतो आणि शेवट अंतिमता मरतो देखील. मला सांगा, मी म्हणजे माझं म्हणजे तिथं काय आहे का? मला सांगा, आता आपला पूर्ण जे देह आहे, आपलं पूर्ण शरीर आहे, आपला हात म्हणजे मी का, हात म्हणजे मी का, पाय म्हणजे मी का, डोळा म्हणजे मी का, मी म्हणजे नेमकं काय? आपण जे मी माझं जे आपण आपल्या स्वतःवर जो गर्व करतो तर त्या मीचं उत्तर आपल्याकडे असायला पाहिजे. जर मी म्हणजे जर काय असेल तर मी म्हणजे आहे श्वास. आपण जन्मल्याबरोबर काय केलं, पहिला घेतला श्वास आणि अंतिम शरीर मरतावेळी पुन्हा निसर्गाला देत होता श्वास. तर मी म्हणजे काय झालं, श्वास. आणि त्या श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करणं, त्या श्वासोश्वासावर लक्ष देणं, स्वतःच्या चित्ताला सोडणं हे आपल्याला शिकवलं तथागत भगवान बुद्धांनी. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं
की तथागत बुद्धांचा धर्म शिकायचा समजायचा झाला तर डोळ्याची पापणी झाकून उघडावा इतका सोपा साधा सरळ तथागत बुद्धांचा धर्म आहे आणि समजायचा झाला तर समुद्र एवढा खोलवर असलेला इथे तथागत बुद्धांचा धर्म आहे. म्हणजे जो व्यक्ती धर्माच्या मार्गाने आरूढ झाला तो यशस्वी झाल्यापासून राहिलेला आहे. आता ज्यांच्या पुण्यानुमोदनाला ज्यांच्या पुण्यस्मरणाला तुम्ही सर्वजण एकत्रित जमलेलो आहात ते व्यक्ती धर्माच्या कार्यामध्ये आरूढ होते. आपल्या सर्वजणांना माहीतच आहे जो व्यक्ती धर्माच्या मार्गाने आरूढ होतो त्याची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. प्रगतीमध्ये नेमकं काय आता आपण म्हणतो आतापर्यंत आपण पूजा अर्चा केली वंदना केली जशी आतापर्यंत पूजा वंदना झाली तीच वंदना तुम्ही पाठांतर केली सकाळ दुपार संध्याकाळ वंदनाच म्हणत राहिल्या. सकाळी म्हटले दुपारी म्हटले संध्याकाळी म्हटले अगदी झोपेच्या 5-10 मिनिटं आधी सुद्धा वंदना म्हटले तरी तुमच्यामध्ये काही परिवर्तन होणार नाही. तर तथागत भगवान बुद्धांचा धर्म हा आचरणिक धर्म आहे आणि जो त्याचं आचरण करतो त्याला साक्षात्कार लाभ झाल्याशिवाय राहत नाही. तर आपण पुन्हा आपल्या मूळच्या विषयाकडे येऊया जे आपण ऐकतो त्यांच्या प्रभावी धम्मवाणीतून उपस्थितांना मानवता, करुणा आणि समाजसेवेचा संदेश मिळाला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा संगमनेरचे गौतम भालेराव, रावसाहेब पराड, राजेंद्र मतोंड, अशोक गायकवाड, एकनाथ मेढे, कुमार गौरव भोरुंडे, रामदास भालेराव, बाळासाहेब गायकवाड, पी.एस. रोकडे, प्रकाश वाघमारे यांनी सहकार्य केलं. या प्रसंगी शोकाकुल नवले परिवारातील आयुष्यमती प्रमिला बाळासाहेब नवले पत्नी, अभिनव बाळासाहेब नवले मुलगा, मनीषा अविनाश पवार मुलगी, जावई अविनाश पवार, वर्षा निकम गिरी मुलगी, जावई विक्रम गिरी, निशा अभिनव नवले सून, रामनाथ लहानू नवले भाऊ, दिनेश रामनाथ नवले पुतणे, निलेश रामनाथ नवले पुतणे, अनुष अभिनव नवले नातू, अन्वी अभिनव नवले नात यांच्यासह समस्त नवले परिवार, जनता नगर नागरिक व पंचशील प्रतिष्ठान संगमनेर खुर्द उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी कैलासवासी बाळासाहेब नवले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यांच्या आठवणींनी अनेकांचे डोळे पाणावले. समाजासाठी आयुष्य वेचणाऱ्या या व्यक्तिमत्वाची उणीव कायम जाणवत राहील अशा भावना उपस्थितांनी व्यक्त केल्या. पत्नी भाऊ मुली आपलं असा माझा परिवार आहे. तरीही अजून हा 30 वर्षापासून बाळासाहेबांचा विचार घेऊन मी पुढे जातोय की माझ्या परिवाराच्या वतीने संगमनेर तिच्या वतीने बाळासाहेबांच्या पूर्णस्थिती अभिवादन करतो थांबतो. आमचे बाबा आदरणीय बाळासाहेब नवले यांच्या प्रथम स्पर्धेनिमित्त आपण सर्वांनी या ठिकाणी जमला. मामाबद्दल बोलायचं म्हणजे खूप मोठा आहे. ज्यावेळेस सर्वांनी मागासवर्गीय दलित चळवळ ज्यावेळेस पुढे नेण्याचं काम त्यांना आधार देण्याचं काम खऱ्या अर्थानं आदरणीय बाळासाहेब नवले यांनी केलेलं आहे. जेव्हाही सौंदर्य असेल काम समोर असेल स्वतःहून पुढाकार घेणं तरुण तरुणांना समजावून सांगणं. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं सुद्धा सांगितलं आणि संघर्ष करा. आजही आपल्याला एक माहीत आहे का 365 दिवसापैकी 364 दिवस आम्ही बाबासाहेब डोक्यात घेतो. फक्त 365 एक दिवस असतो 14 एप्रिल तो आम्ही डोक्यावर घेतो. काहींच्या विचार वेगळ्या असतात काहींचे विचार सामान्य असतात. पण आत्ता जी नवीन पिढी आहे त्या पिढींना खऱ्या अर्थाने चळवळ काय आहे हे माहीत नाही. पण ज्याच्यावर अन्याय झाला ज्याच्या व्यक्तीवर अन्याय झाला त्यांना चळवळ काय असते बाबासाहेब काय असते म्हणतं आणि जे शिकतात जे वाचतात त्यांना बाबासाहेब समजतो. या ठिकाणी आदरणीय भक्तीसमोर जास्त बोलणं मी राजकीय त्यांची माफी मागतो. आदरणीय बाळासाहेब नवले यांना अभिवादन करतो. माझ्या परिवारातर्फे त्यांना मी मोठं बघतो. गावामध्ये सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी बाळासाहेब नवले यांचा आज प्रथम वर्ष साधानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी आपण
या ठिकाणी जमलेलो आहोत. यानिमित्त पुढे येताना चांगल्या प्रकारची पूजा करून आपल्याला प्रथम वर्ष साधन कसा असावी, कशासाठी करतात याचं प्रबोधन आपल्याला केलेलं आहे आणि त्याची काळाची गरज आहे. माणूस गेल्यानंतर त्याच्या स्मृती मागं राहत असतात आणि त्याच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी हा विधी खरा असतो असं आपल्याला या ठिकाणी सांगितलं गेलं. हे सत्य बाजू आहे. बाळासाहेबांविषयी सांगितलं तर बाळासाहेब संगमेश्वर फूटमध्ये जन्माला आले. संगमेश्वर फूटमध्ये त्यांचं वास्तव झाले शिक्षण दिलं घेतलं आईच्या आशीर्वादाने आणि मोठे झाले आणि मोठे होत असताना त्यांनी समाजाचा वारसा जपला. गावातील आमच्या सगळ्यांच्या बरोबरीनं राहून गावामध्ये आंबेडकर जयंती असो, हरिनाम सप्ताह असो, गावातील दिंडी असो, कुठलाही कार्यक्रम असो, ह्यामध्ये भाग घेऊन समाजाला एकसंघ राहण्याचं काम बाळासाहेबांनी फार मोठं केलेलं आहे. हे मात्र विसरता कामा नये आणि हे काम पुढे नेण्याची जबाबदारी अभिनवची आहे. अभिनव देखील चांगला शिकला आणि चांगल्या प्रकारचं उद्योग व्यवसाय चांगले त्याच्यावर संस्कार झाल्यामुळे चांगलं करतोय. बाळासाहेबांनी मुलींची लग्न स्थिती चांगल्या घरात दिली, संस्कृत असं कुटुंब त्यांनी घडवलं असंही बाळासाहेबांना आपलंच नाही. परंतु आमच्या प्राथमिक शाळेला त्यांनी सर्व शाळेला फॅन दिलं. एक प्रेझेंट म्हणून त्यांनी एक आठवण म्हणून प्रत्येक वर्गामध्ये फॅन दिले. असे अनेक उपक्रम आमच्या गावासाठी केले. अशी व्यक्ती जाणं म्हणजे गावाचं आणि समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. असो परमेश्वरापुढं काय आपल्याला इच्छा असते तसं राहावं लागतं. या ठिकाणी मी आमच्या संगमेश्वर गावच्या वतीने त्याचप्रमाणे अमृत उद्योग समूह आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब व आमदार सतीजी दादा तांबे पाटील यांच्या वतीने बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करतो. या ठिकाणी थांबतो. बाळासाहेब नवले यांच्या वर्षाला साकारनिमित्ताने उपस्थित आहात. बाळासाहेब जाऊन आपल्या 3 वर्ष आले ते आपल्याला विश्वास वाटत नाही. आमच्या मार्केटच्या व्यापारी मित्रांमध्ये बाळासाहेब प्रत्येक गोष्टीत आढळून असायचे. बाळासाहेब कुठलंही काम असू दे, ते दलित समाजाचं असो किंवा बाकीच्या कुठल्या सप्ताह असो, प्रत्येक गोष्टीमध्ये बाळासाहेब आढळून असायचे आणि मदत करायला बाळासाहेब एका पायावर तयार असायचे. आणि तोच वारसा आज अभिनव पुढे घेऊन चालला आहे आणि अभिनव सामाजिक कामात पुढे असतो. आज या निमित्ताने मी बाळासाहेबांना प्रथम वर्ष श्राद्धनिमित्ताने आपल्या सर्वांबरोबर श्रद्धांजली देतो. आमच्या मार्केटच्या व्यापारी मित्रांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. आणि विशेष म्हणजे माझ्या वर्गाच्या भिंतीकाठचे गुणग्यांचं घर होतं आणि ते 3 मुलं माझ्या हाताखाली शिकले. पण त्या बाळासाहेबांनी आम्हाला जेव्हा जेव्हा शाळेला काही अडचणी तेव्हा आम्ही जेव्हा त्याच्या पुढे मागण्या मांडायच्या त्या त्यांनी पूर्ण केलेल्या आहे. कधीच नाही पण केलेले. तुम्हाला सांगते मुलांना त्यांनी वया दिल्या असतील, पुस्तकं दिल्या असतील, पेन दिले असतील. त्याच्यानंतर आम्हाला काही पत्रिका ठेवल्या इतक्या गरम व्हायचं. म्हटलं साहेब आम्हाला फॅन आहे, प्रत्येक वर्गाला एक फॅन सुद्धा त्यांनी दिली. आम्ही कुठली गोष्ट मागितली कधीच नाही म्हटलेली. तुम्हाला सांगते या गोष्टीमध्ये एवढी भयानक परिस्थिती होती. जोपर्यंत शालेय पोषण चालू नव्हता तोपर्यंत या गोष्टीतले मुलं त्यांना दिवस आम्ही द्यायला पडायचे. तर ते मुलं त्या ठिकाणी एक तास शाळा करून यावं लागायचं आणि आम्हाला अक्षरशः त्यांना वळून आणायचं किंवा आम्हाला शाळेचे पैसे कमी. पण आम्ही यांना सांगितलं की आपली आर्थिक परिस्थिती व्यवस्थित होती तर आपण थोडं आम्हाला हे मुलं दररोज उपस्थित राहण्यासाठी सहकार्य करावं. तर ते माझ्याबरोबर ज्या ज्या मुलांच्या अडचणी असतील, जगे असतील ते माझ्याबरोबर प्रत्येक बरोबरी घेतली की कारण तुम्हाला काय अडचण आहे, कोण काय नाही चला. तर अशा पद्धतीचं आंबेडकरांचं ते ध्येय आणि उद्दिष्ट होतं शैक्षणिक बाबतीमध्ये त्यातले बरेच शब्द त्यांनी विचारलेले होते. असे बाळासाहेब आज जाऊन वर्ष झाले. तर विशेष म्हणजे जरी मी ठेवल्यावरून निघाले आणि संगमनेरबद्दल त्यांची माझी मैत्रिणी पण राहणी वयात पाहायला आलेली. दररोज भेट व्हायची, कुठं ना कुठं
आपल्यातून गेले वर्ष झाले आणि त्यांच्या या आत्म्याची शांती लाभो अशी मी शासनाची प्रार्थना करते. आजच्या या दिवसप्रसंगी आपण सर्व इथे उपस्थित आहात. आदरणीय बाळासाहेब दादा यांनी आज जाऊन कैलासवासी प्रवास केलेला आहे आणि वर्ष झालं आहे. परंतु त्यांचा जो हसरा चेहरा आपल्या डोळ्यापुढे आहे हा चेहरा आपल्याला खूप काही सांगून जातो. दादांनी दिलेली खरी शिकवण म्हणजे संघर्षातून त्यांनी जे उभं केलं आहे आणि आमचे मित्र अभिनव यांना घडवलं आहे. नुसते अभिनवच नाही तर त्यांची कन्या असेल, समाजातील अन्य घटक असतील अनेकांचे संसार उभे केले. अशा आदरणीय दादांनी आपल्यापुढे एक शिकवण दिलेली आहे की कितीही कठीण परिस्थिती असेल तरी तुम्ही उभे राहा, आनंदी जीवन जगा. ज्या पद्धतीने दादांनी अभिनव हा जो ब्रँड आहे हा ब्रँड उभा केला आहे आणि हा संगमनेरच नाही तर संगमनेरच्या आजूबाजूचे जे काही पंचक्रोशी असेल, जिल्हा असेल, तिथे आपण बघतो की प्रत्येक गाडीवर अभिनव नावाचा ब्रँड आज हायलाईट झालेला आहे भिंतीवर. या पद्धतीने अतिशय अभिनवाचं काम दादा करून गेलेलं आहे. ते जरी आपल्या आता शारीरिक कृती नसले तरी त्यांच्या आशीर्वाद रूपाने ते आपल्या सर्वांबरोबर आहेतच. तर दादांची ही शिकवण आपण सर्वांनी पाहिली पाहिजे. आनंदी जीवन जगणे, एकमेकाला मदत करणे, शाळेसारख्या गरजू ठिकाणी त्यांनी दिलेली लाख मोलाची मदत ही अतिशय मोठी आहे. अशा पद्धतीने आपण सर्वांनी जीवन जगणं, त्यांची शिकवण पाळणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली करेल. शांततेचा, समतेचा, ममतेचा संदेश महान भगवान गौतम बुद्ध भारतीय राज्यघटने शिल्पकार प्रभू बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तमाम बौद्ध मात्र संस्था बुद्धिस्ट संस्था भारतीय जमा असावा या राष्ट्रीय संस्थेचे विद्याध्यक्ष दीक्षित संगीत काष्टर तथा बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय संरक्षक प्रमुख महापशिका निर्णय आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय श्रीमान भीमराव जोशीराव आंबेडकर जन्माला आला तर तो कसा आला आणि जन्माला आल्यानंतर माणसानं आपल्या आयुष्यामध्ये काय कर्म केलं या कर्मावर आधारित या ठिकाणी हा माणूस जगला आणि त्या कर्माच्या आधारे त्यानं आपलं कार्य कसं केलंय त्यावर या माणसाचं जीवन अवलंबून असतं. या आमचे धम्मबंधू बाळासाहेबजी नवले यांनी आपल्या जीवनामध्ये धम्मकार्य केलं, त्याचबरोबर समाजकार्यही केलं आणि म्हणून अशा या महान अशा माणसाला मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी करतो जय भीम जय बाळासाहेब नवले यांचा प्रथम निमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले बदल गुप्तश्री यांना हे प्रणाम करतो आणि आपण सर्वजण बाळासाहेब यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित असलेले सर्व नातेवाईक, लंगोत्र, अत्यंत सगळे मित्रमंडळी, ग्रामस्थ, महिला मंडळी, विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर सर्वांना सगळे जय करतो. आज आपण बाळासाहेब नवले यांना एक वर्षानंतर अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. खरं तर आलेल्या माणसाला जावं लागतं, कारण नाशिवंत देव जाणारं सगळं आयुष्य खातो काळ सावधान. म्हणजे जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाचा हा ध्येय निर्णय घेऊन त्याचे हे शरीर सोडून जाणारच आहे. भगवंताच्या संत महापुरुषांच्या वचनानुसार मानवी जीवन हे अनित्य आहे. हे जे काही शरीर आपल्याला लाभलेलं आहे षटमंगूर आहे, परंतु परिवर्तनशील आहे. तथागत भगवान बुद्ध म्हणतात प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये, प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये चढ आणि उतार येतच असतात. कायम स्वरूपी कोणी इथे राहायला आलेलं नाही. चांगले माणसंही जाण्यासाठी येतात, वाईट माणसंही जाण्यासाठी येतात. भगवान बुद्ध 2600 वर्षापूर्वी होऊन गेले 80 वर्षाचं आयुष्य त्यांना लाभलं आणि त्यांची शरीर, त्यांची रूपमाया या निसर्गामधून नष्ट झाली. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी इथल्या शोषित पीडित दलित गोरगरीब लोकांच्या वाट्याला सोन्याचे दिवस आणले, त्या बाबासाहेब आंबेडकरांना देखील 65 वर्षाचं आयुष्य लाभलं आणि त्यांनी या निसर्गामधून शेवटचा श्वास घेतला. असे असंख्य लोक आहेत की ज्यांनी इथल्या असंख्य लोकांच्या जीवनामध्ये मोठं परिवर्तन घडवून आणलं. मानवी जीवनाचा अर्थ इथल्या लोकांना समजावून सांगितला. कधीही कुठल्याही अकुशल कर्म केलं नाही, दुष्कर्म केलं
भगवान बुद्ध म्हणतात, राजा असो, रंग असो, राव असो, श्रीमंत असो वा गरीब असो, कुठल्याही जाती धर्माचा लेबल लावलेला माणूस असो, तो एक ना एक दिवस मृत्यूला कारणीभूत ठरतो. मग त्याच्या कुठल्याही वयामध्ये जर त्याला मृत्यू येणार असेल तर तो थांबू शकत नाही. का तर हा निसर्गाचा नियम आहे, निसर्गाचा धर्म आहे. आणि अशा निसर्गाच्या नियमाप्रमाणे एक वर्षापूर्वी बाळासाहेब लोले यांना तुला आम्हाला सोडून आयोग सोडून जावं लागलं. मी भारतीय बौद्ध महासभा संगमनेर तालुका सरचिटणीस या नात्याने त्यांना वाचून श्रद्धांजली अर्पित करतो. कारण बाळासाहेब हे अतिशय लहानसुद्धा होते. त्यांच्या जाण्याने हे लोलेबरोबर संकट कोसळलं. पण एक वर्षापूर्वी त्यांच्या जन्मनिमित्तानं बाळासाहेब लोले यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव अभिनव यांनी भारतीय बौद्ध महासभा पिंपळगाव या ठिकाणी जे दान क्षेत्र मिळालं, या क्षेत्राला पुढील कामासाठी आर्थिक मदत म्हणून 5,000चं आर्थिक दान त्यांनी त्यांच्या जनतेच्या व्यवस्थेकडे केलं होतं. आपण साधू उत्सवामध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आणि मी भारतीय बौद्ध महासभा संगमनेर तालुक्याच्या वतीनं मंतरे कुटुंबाच्या वतीनं बाळासाहेब लोले यांना भावपूर्ण आदरांजली अर्पित करतो. जय हिंद, जय बुद्ध. नेतृत्वाखाली हा प्रथम या ठिकाणी स्मृतिदिन बाबासाहेब असे म्हणते या ठिकाणी पंचायत तसेच संगमनेर तालुक्यातील आलेले सर्व बौद्धाचार्य यांना सफल दिली. खऱ्या अर्थानं बाळासाहेब लोले मामा यांच्याबद्दल सांगायचं ठरलं तर या ठिकाणी माझे मित्र प्रवीण गायकवाड, राजू कराड हे सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यावेळी 2018ला संगमनेर शहरामध्ये माझी भीम जयंती या ठिकाणी अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि निवड झाल्यानंतर नवले मामांनी मानकडे या ठिकाणी मला बोलवलं. सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आणि त्या 2018च्या दरम्यान पुन्हा माझी दलित प्रांत जिल्हा अध्यक्ष म्हणून अहिल्यानगर या ठिकाणी निवड झाली. आणि त्या आनंदाच्या कारणास्तव एक कार्यकर्त्याला आधार देण्याचं काम त्या ठिकाणी बाळासाहेब लोले मामांनी केलं. माझा त्या ठिकाणी यथोचित सत्कार केला. सत्कार केल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी 2100 रुपयाची पावती माझे मित्र प्रवीण गायकवाड यांच्याकडे दिली आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला जयंती जोरात करायची आहे आणि 2018ची जयंती पूर्ण महाराष्ट्रात गाजत वाजत खऱ्या अर्थानं या ठिकाणी आम्ही साजरी केली. आणि ती जयंती साजरी करण्यात बाळासाहेब लोले मामा यांचा खूप मोठा आदर आम्हाला त्या ठिकाणी मिळाला. असे चळवळीतलं नेतृत्व आज आपल्याकडून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. मी त्यांना या संगमनेर तालुक्याचे आमदार माझे मित्र आदरणीय अमोलभाऊ पवार तसेच मी शिव उद्योग आघाडी अहिल्यानगर शिवसेना जिल्हाध्यक्ष नाथन त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो. थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र. या कौतुकास्पद कार्य करणारा हा खऱ्या अर्थानं नेता 1 वर्षापूर्वी आमचा हरपलेला. गेल्या वर्षी कानावर बातमी पडतात सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली, न होणारी घटना घडून गेली, न होणारी घटना नकळत घडून गेली, पण सर्वांच्या हृदयाला झटका लावून गेली. असे आमचे राष्ट्रमित्र आदरणीय बाळासाहेब लोले साहेब यांना अभिवादन करत असताना या ठिकाणी या कार्यक्रमाचं नियोजन करत असताना आदरणीय अभिनव बंधू या ठिकाणी सातत्याने विचारायचे की मुलगी वडिलांचा कार्यक्रम करायचा आहे तर कशा पद्धतीने करावा. आणि म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमाची रूपरेषा असून या पद्धतीने कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा अहमदनगर जिल्हा संगमनेर तालुका आणि संगमनेर शहराच्या वतीनं त्याचप्रमाणे आमचे पूजनीय भदंत बुद्धश्री यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पण जाता जाता एवढं सांगेल, आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं भाऊ कसा असतो, वडील कसा असतो, मित्र कसा असतो, की भाऊ कसा असतो, वडील कसा असतो आणि मित्र कसा असतो. जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला जो भाऊ जातो तो मित्र असतो. जीवनामध्ये प्रत्येक संकटामध्ये उभा राहतो तो बाप असतो. तर खऱ्या अर्थानं आपल्या लेकराच्या खांद्यावर हात ठेवून लेकराला समजून सांगतो तो खरा मित्र असतो. तो अभिनवचा मित्र बाप. आणि आमचा सगळा खऱ्या अर्थानं 1 वर्षापूर्वी हरपलेला आहे. म्हणून जाता जाता एक छोटीशी कविता या कार्यक्रमाच्या निमित्तानं सादर करीत आहेत. खऱ्या अर्थानं आजच्या या प्रत्येक नात्याला पूर्ण करून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे मित्र आदरणीय की ज्यांनी खऱ्या अर्थानं उद्योग काय असतो, व्यापार काय असतो, माणूस शून्यातून
विश्व निर्माण करतो. ते व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने 1 वर्षापूर्वी हरपलेल्या झोपडीची माडी होते, माडीचा बंगला होतो, याची हाल होतो. याचं सत्य उदाहरण म्हणजे बाळासाहेब नवले साहेब आहे. आणि म्हणून या ठिकाणी कवी म्हणतात, बाप स्वाभिमान त्याचा कणकर कणा, त्याच्या काळजात सुद्धा ललची संवेदना, त्याची प्राणाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या गावाचा दिवाला, हिरा मोत्याचा रुबाब. हा रुबाब खऱ्या अर्थानं आमच्या मित्रानं आपल्या परिवारामध्ये फुलवलेला आज अभिनव दादा असेल. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा ब्रँड आहे. दादांनी सांगितलं मगाशी, हा ब्रँड उभा करण्यासाठी रक्ताचं पाणी करून खऱ्या अर्थानं आपल्या मित्राला संस्काराचं बीज रवलेलं हे प्रतीक आहे. त्या मित्राला, लाडक्या मित्राला अभिवादन करत आहे. आणि म्हणून कवी अनंतराव म्हणतात, डोक्याला उंबरा सारिका मित्र संगमनेर शहराच्या वतीनं मी जे बाल संस्कार केंद्र चालवत आहे, त्या बाल संस्कार केंद्राच्या वतीनं जलदान निधीच्या निमित्तानं 50 डझन वया आदरणीय बाळासाहेब नवले यांच्या स्मरणार्थ अभिनव दादांनी आमच्या बाल संस्कार केंद्राला दिल्या होत्या. त्याबद्दल त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं भारतीय बौद्ध महासभा आणि या नगरसंघ तालुका संघ शहराच्या वतीनं बाल संस्कार केंद्राच्या वतीनं आणि माझ्या भालेराव परिवाराच्या वतीनं आदरणीय कालावधी बाळासाहेब लहान नवले यांना आदरपूर्वक भावपूर्वक आदरांजली अर्पण करतो. या ठिकाणी ज्याचा भेट द्यावी लागली आणि वास्तविक येणं अवघड होतं. पण परवा आमचे अभिनवराव यांनी मला फोन केला तर असं वडिलांचं स्मृती दिन आहे आणि बाबा तुम्हाला यावं लागेल. आता जो परत मी घोडचा फोन काही पाहिला होता आणि बरं झालं मला अभिनवनी मला सांगितलं. मी सकाळी इथं मी आलो 10-10:30 आलो. इथं काही नव्हतं, फक्त गुरुद्वाऱ्यावर घातच नाही. पण त्या काळामध्ये मी आमचे बंधुबंध गायकवाड सासरेच लागतात त्यांच्या कार्यक्रमाला गेलो आणि त्या ठिकाणी बराच मोठा नवाजमा आणि बरेच येतो. आणि म्हणून वेळ झाला. अभिनव काही नाही, आपण सगळे घरातली माणसं आहोत, एकमेकाला समजून घेणारी माणसं आहोत. आणि म्हणून आज बाळासाहेबाबद्दल तर आपण सगळे बोललो असा. बाळासाहेब त्यावेळेला आमच्याबरोबर असायचे. बाळासाहेबांनी त्यावेळेला ह्या पुनर्नगर रोडला त्यांचं स्वतःचं दुकान असायचं आणि त्या दुकानामध्ये त्यांनी आल्या गेलेल्या सगळ्या सामाजिक असलेल्या चळवळीची त्यांची एक बांधिलकी वेगळी होती. पण ते कधी असं पाहत नव्हते का हा कुठल्या गटाचा कोण माणूस कधी आला का आला काही नाही. त्यांच्याकडे एकच होतं का समाजाचा माणूस, आंबेडकरी चळवळीचा माणूस, धर्माचा माणूस कोणी आला तर बाळासाहेब त्यांना त्याप्रमाणे वागणूक देत आणि त्यांना सगळ्यांना सामावून घेण्याचं काम बाळासाहेबांनी केलं. बाळासाहेब जास्त शिकलेले नव्हते. बाळासाहेबांनी कुठला डिग्र्या मिळवलं नव्हत्या, त्यांना काही माहीत नव्हतं. पण ह्या संगमनेर शहरामध्ये त्यांच्यासारखा माणूस आणि शिक्षित माणूस पण
कुठली मशिनरी कशामध्ये अडकली आणि कुठल्या मशिनरीला काय झालंय, कुठला तिथला हे आहे, हे सगळं बाळासाहेब नुसतं पाहिल्यानंतर सांगत होते की ह्या मशिनीमध्ये हा फॉल्ट आहे, तो हे करायचं आहे. मला हे सांगायचं आहे, मला इंजिनियर माणसांना, मला डिप्लोमा घेतलेल्या माणसांना ते जमणार नाही. ते काम आमचे बाळासाहेब करत होते. आणि हे सगळं करत असताना बाळासाहेबांचं मी पाहिलं का बाळासाहेब आमच्याबरोबर प्रत्येक जयंतीला, प्रत्येक असलेल्या धम्माच्या कार्यक्रमाला, प्रत्येक आंबेडकर जयंतीला काही कुठलं काम असो समाजाचा, त्या समाजाच्या कार्यक्रमामध्ये बाळासाहेब अत्यंत सहभागी होतो. नुसतं सहभागीच नाही तर बाळासाहेबांची मला वाटतं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या देणगी समाजात या रूपाने देखील बाळासाहेब या तालुक्यामध्ये पोहोचलेले असतील. कोणीही गेलं खेडेगावचा माणूस तरी हे तिथे पावती दाखवली तर बाळासाहेब त्याला नाराज करत होते, त्याला काही ना काही पुन्हा फुलाची पाकळी देऊन बाळासाहेब सांगत होते. कारण का बाबासाहेबांची जयंती, बाबासाहेबांची चळवळ असा हा माणूस फार बोलण्यासारखा आहे. पण मी आता जास्त बोलत नाही, बराच वेळ झालेला आहे, कार्यक्रम संपत आलेला आहे. तुम्हा सर्वांचं मी अत्यंत मनापासून ऋणी आहे, आभारी आहे आणि क्षमा मागतो का वेळ झालेला आहे. त्या ठिकाणी आमचा बौद्धाचार्य गौतम हा अत्यंत तालुकाभर जिल्हाभर फिरत राहतो आणि सातत्याने धम्माचं काम अत्यंत भक्तीची फार चांगल्या रीतीनं काम करतो. मला हेच म्हणायचं आहे, बाबासाहेबांनी दिलेलं धम्म, बाबासाहेबांनी दिलेली चळवळ आपल्याला पुढे न्यायची आहे आणि ते चळवळीचं काम, धम्माचं काम हा बौद्धाचार्य अत्यंत चांगल्या रीतीने काम करतो. आणि म्हणून मी या सर्वांना धन्यवाद देतो का असंच रीतीनं बाबासाहेबांचा धम्म, बाबासाहेबांची चळवळ पुढे न्यायची आणि म्हणून आज या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धा, जय भीम, जय भारत.